नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण गोल गळ्याची मस्त सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत आणि त्याच्यासाठी हा साडीचं कापड आहे, याच्यापासून आपण डिझाईन बनवणार आहोत आणि हे मेन फॅब्रिक पिंक कलरचं आहे आणि ग्रे कलरची साडी आहे. तर त्याच्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे आणि पाठीमागचा भाग कट करून घेतलेला आहे, पण गळा कट करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी शोल्डर 5 इंच घेतलेला आहे आणि उंची एकदम 13.5 घेतलेली आहे. हे पहा आणि आर्म होल 5.5 इंच घेतलेला आहे आणि 10 इंचाचा गळा आपल्याला खोल तयार करायचा आहे आणि 3 इंचाची रुंदी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे गोल मी पहिल्यांदा आखून घेतलेला आहे, पण पुन्हा एकदा त्याला डार्क करून घेते. म्हणजे दोन्ही बाजूने व्यवस्थित शिलाई मारता येईल अशा प्रकारे, कारण शिलाई मारून झाल्यानंतरच मी कटिंग करून घेणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण पूर्ण आखून घेऊया. हे अशा प्रकारे आखून झाल्यानंतर हा मेन फॅब्रिकचा सरळ बाजू आहे ही, तर त्याच्यावरती मी अस्तरचं कापड ठेवून घेणार आहे. हे पहा, मेन फॅब्रिकच्या कापडावर अस्तरचं कापड ठेवून घेतलेलं आहे आणि मी आता पिना लावून घेते कापड सरकू नये याच्यासाठी आणि फिनिशिंगसाठी आणि त्याच्यानंतर आपण गोल हा राऊंड आकार शिलाई मारून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हाईप देखील करा. तर अशा प्रकारे आता आपण पूर्ण गळ्याच्या आकारानुसार जसं आखून घेतलेलं होतं त्याप्रमाणे शिलाई मारून घेऊयात आणि शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला नंतर मधला भाग कट करून घ्यायचा आहे. अशी शिलाई मारून झाल्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही भाग एकदमच कटिंग करून घ्यायचे आहेत. हे कट करून झाल्यानंतर त्याच्याला आपलं छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. जे मी कायम नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते त्याप्रमाणे छोटे छोटे कट्स जवळून मारून घ्यायचे आहेत. आणि पूर्ण कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला गळा परतवून रेडी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे गोल करून आणि हा असा ठेवून झाल्यानंतर आपल्याला वरून दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आकार अगदी व्यवस्थित करूनच घ्यायचा आणि नंतर मग दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या मागच्या बाजूच्या चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. ती मी पूर्ण चारही बाजूनी शिलाई मारून घेतली. हे झाल्यानंतर हे पहा असा आकार तयार झालेला आहे सुंदर असा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चारही बाजूचे शिलाई मारून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा खालची कमरपट्टीकडची शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे कापड कुठेही सरकत नाही. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पूर्ण पिना लावून घेऊन पुन्हा शिलाई करू शकता. अशा प्रकारे झाल्यानंतर साईडनं पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहेत. डिझाईन खूप सोपी आणि खूप सुंदर होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा. अशा प्रकारे झाल्यानंतर आता मी टक्स मारून घेऊन पाठीत कमरपट्टी देखील लावून घेणार आहे. तर टक्स आपण 4 इंचावरती 4 इंच 4.25 इंचावरती मारणार आहोत. हे पहा. त्याआधी खालचा भाग फिनिशिंगमध्ये कटिंग करून घेऊया व्यवस्थित आणि टक्स मारून घेऊया. आता आपल्याला खालची कमरपट्टी लावून घ्यायची आहे.
आणि त्याला दाबटीप मारून ती देखील मोठ्या शिलाईने कव्हर करून घ्यायची आहे, म्हणजे नंतर हात शिलाई घालून त्याला व्यवस्थित फिनिशिंग करता येईल आणि मोठी शिलाई उसवून काढता येईल. हे आता मी मोठी शिलाई मारून घेत आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती डिझाईन करून घ्यायची आहे. तर डिझाईन करण्यासाठी मी 1 इंचावरती असा मार्क करून घेतलेला आहे राऊंड गळ्याचा. हे पहा अशा प्रकारे. आधी अर्ध्या बाजूला करून मी दुसऱ्या बाजूला उठवून घेते आणि त्यानुसारच दुसऱ्या बाजूचा मार्क करते, म्हणजे मार्क कुठेही चुकत नाही, अगदी राऊंड येतो. हे पहा अशा प्रकारे. आता त्याला आपण डार्क बनवून घेऊया थोडंसं. अशा प्रकारे झाल्यानंतर आता आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे. तर मी हे 2.5 बाय 2.5 असे इंचाचे छोटे छोटे साडीच्या कापडामधले हे तुकडे घेतलेले आहेत करून. तर याचा असा त्रिकोण घडी घालून घ्यायची आणि त्याची पुन्हा एक घडी घालून घ्यायची. तुम्ही बघू शकता, परत परत बघा. पहिल्यांदा त्रिकोण करून घ्यायचा आणि पुन्हा आणि एक घडी घालून घ्यायची आणि अशा प्रकारे लावून घ्यायची. शोल्डर जोडण्यासाठी मी वरती थोडासा भाग सोडत आहे. हे पहा, तुम्ही पुन्हा बघा घडी. हे त्रिकोण करून घ्यायचा अशा प्रकारे. हा त्रिकोण डबल झाल्यावरती पुन्हा एक घडी घालून घ्यायची. म्हणजे टोटल ट्रिपल फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा डबल फोल्ड करून घ्यायचं, नंतर आणि एक फोल्ड करायचं आहे. आणि हे अशा प्रकारे पूर्णपणे लावून घ्यायचे आहेत सगळे पॅचचे, जेवढे आपल्या गळ्याला लागतील तेवढे. हे पहा अशा प्रकारे. असे पूर्ण लावून घेऊन मध्यभागी जरा आल्यानंतर आपल्याला उलट साईडने लावून घ्यायचे आहेत. जसे आपण त्या बाजूने लावून घेत आलो, कारण हा सेंटर आहे आणि सेंटरच्या दोन्ही बाजूला समान डिझाईन होण्यासाठी आता त्या पद्धतीने जशी त्या बाजूने लावत आलो तसे या बाजूने उलट साईड तोंड करून लावून घ्यायचे आहेत. त्याआधी आपल्याला प्रत्येक चौकोन हा करेक्टच कटे करून घ्यायचा आहे. हे पहा, म्हणजे त्रिकोण करेक्टच येतो आणि डिझाईन अजिबात चुकत नाही आणि पूर्ण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो ब्लाऊज. आणि ब्लाऊजचा लुक हा पूर्ण फिनिशिंगवरतीच अवलंबून असतो, कारण ब्लाऊजचा लुक बिघडला की साडीचा पुरा लुक बिघडला जातो. अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे पूर्ण असं लावून घेतलेलं आहे. हे पहा, मी शोल्डरसाठी थोडा जागा सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर जी शिलाई मारून घेतो त्याच्या जवळून अगदी थोडंसं छान सुंदर असं फिनिशिंग कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे धागे दोरे दिसू नये यासाठी. हे पहा, हे असं गोल कटिंग करून घेतलं बघा मी. आणि एक डबल शिलाई हवी तर मारून घेऊ शकता. आणि गळ्याच्या अगदी काठाच्या बाजूला ही मी बारीक लेस लावून घेणार आहे. हे पहा, ती ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असल्यास लावू शकता, पण लावल्यानंतर लुक देखील खूप सुंदर येतं म्हणून मी लावत आहे. साडीच्या काठाला मॅच करून ही मी लेस लावत आहे. हे पहा, अशा प्रकारे ही लेस लावून झालेली आहे. आता हे आपल्याला मणी घ्यायचे आहेत, थोडे मीडियम आकाराचे, आणि हे जे आपण त्रिकोण लावलो ते असे मधोमध फोल्ड करून घ्यायचे आहेत. त्याचा लगेचच शंकरपाळीसारखा आकार बनतो आणि त्याच्यावरती आपल्याला मणी लावून घ्यायचे आहे. ते बघा अशा प्रकारे. हे पहा, असं बघू शकता तुम्ही. असे हे मणी पूर्णपणे लावून घ्यायचे आहेत.
मणी तुमच्या आकारानुसार आवडीच्या आकाराने घेऊ शकता, लहान मोठे कसे हवे तसे. मी थोडे मीडियम साईजमध्ये घेतलेले आहेत. अशा प्रकारे पूर्ण डिझाईन आपल्याला लावून मणी लावून रेडी करून घ्यायची आहे. कारण या डिझाईनमुळे पुन्हा खूप सुंदर असा लुक येतो आणि त्याच्यावरती पुन्हा अजून एक पॅचवर्क डिझाईन आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्या व्हिडिओला हाईप नक्की द्या. अशा प्रकारे पूर्ण मणी लावून घ्यायचे आहेत. आणि सेंटरला मी बरोबर मध्ये मणी लावलेला नाही, कारण त्याच्यावरती आपल्याला फ्लावरचं एक पॅचवर्क सुंदर असं फ्लावर करून लावायचं आहे. आणि फ्लावर लावल्यामुळे तो मणी दिसणारही नाही आणि त्यामुळे मी तिथं मणी लावलेलाच नाही. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण रेडी करून घेतलं, पण सेंटर तसाच सोडलेला आहे. आता ह्या सेंटरवरती आपल्याला फ्लावर बनवून घेऊया. तोपर्यंत हा भाग बाजूला ठेवू. तर हे साडीचं फॅब्रिक आहे, म्हणून मी हे साडीचं फॅब्रिक आहे ग्रे कलरचं, म्हणून मी हे घेतलेलं आहे. तर याचे मी 3 बाय 3चे 5 तुकडे करून घेतलेले आहेत. असे 3 बाय 3चे घ्यायचे आहेत आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे सेंटरमध्ये. हे पहा, आणि इथून शिलाई मारून घ्यायची आहे. असं घेतल्यानंतर त्याला परतवून घ्यायचं आहे. तर एक सुंदर अशी पाकळी तयार होते फुलाची. अशा आपल्याला 5 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा 5 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. ही अशी फोल्ड करून घ्यायची, पुन्हा एकदा बघा, आणि अशी डबल फोल्ड करून घ्यायची आणि शिलाई मारून घेऊन परतवून घ्यायची. आणि असं परतवल्यानंतर अशी पाकळी तयार होते. हे पहा, आता अशा हे 5 पाकळ्या तयार करून मी घेतलेल्या आहेत आणि ह्या 5ही पाकळ्या आता आपल्याला इथं लावून फूल बनवून घ्यायचं आहे. ते आपण हाताच्या सहाय्याने करून घ्यायचं आहे. सुई धाग्याच्या सहाय्याने हातावरतीच लावून घ्यायचं आहे. हे असं सेंटरला ठेवायचं आणि तिथं अटॅच करून टाकायचं आहे. तर असे सुंदर, खूप असं सुंदर फूल तयार होत आहे. त्यानंतर आपल्याला मध्ये एक पॅच लावायचा आहे. याच्यामुळे पूर्ण लुक सुंदर होतो, म्हणजे पूर्ण ब्लाउजलाच सुंदर लुक येऊन जातो. हा पॅच लावल्यानंतर अशा प्रकारे आपला ब्लाउज डिझाईनमध्ये रेडी झालेला आहे, मागील भाग. तर आता मी ह्याला एक सिंपल असे नॉक लावून घेते. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. डिझाईन आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता याच्यासाठी आपण एक सुंदर सिंपल लटकन बनवून घेऊयात. तर हा अशा प्रकारे कापड घेतलेला आहे आणि थोडीशी धडी वापरून मी त्याचं सुंदरसं लटकन बनवून घेतलेलं आहे. हे असं घ्यायचं आहे आणि इथून फोल्ड करून घ्यायचं. आणि त्याला पुन्हा फोल्ड करून अशा प्रकारे लटकन बनवून घेतलेलं आहे साधा, आणि मी ते ब्लाउजला अटॅच करून घेत आहे. तर असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा.
तर पुन्हा भेटूया अशाच सुंदर सुंदर डिझाईन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.